आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। मराठा आरक्षणाविरोधात कायमच विरोधात भूमिका घेणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना आज पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला। जालन्यामध्ये ही सगळी घटना घडलेली होती। आज जालन्याच्या दौऱ्यावर होते गुणरत्न सदावर्ते आणि याच सगळ्या दरम्यान नागेवाडीमध्ये मराठा आंदोलकांनी सदावर्तेंना रोखण्याचा प्रयत्न केला। गुणरत्न सदावर्ते धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते, त्यावेळी सदावर्तेंची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांनी घोषणाबाजी करत सदावर्तेंना जावंही विचारण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे मंठा शहरातही सदावर्तेंना काळे झेंडे दाखवण्यात आले। सदावर्तेंच्या गाडीवर चपलाही फेकल्या। दरम्यान या घटनेवर सदावर्तेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही आपण पाहूया। असे भ्याड हल्ले करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, हे दिवस हे काँग्रेसांचे दिवस नाहीत। भारतीय संविधानाचं खरं राज्य असलेले दिवस आहेत, माननीय मोदीजींच्या सरकारचे दिवस आहेत, देवेंद्रजींच्या सरकारचे दिवस आहेत। आणि त्यामुळं अशा व्यत्ययाला, अशा मानवी हक्काच्या, मूलभूत हक्काच्या विरुद्ध येणाऱ्यांना, जरंगेच्या दलालांना पोलिसांनी ताबडतोब मुसक्या आवळलेल्या आहेत। मला असं वाटतं हीच संविधानाची शक्ती आहे।